आपल्याला काय करायचंय, आपण डोंगरावरती फिरायला जातो की नाही, तसं या डोंगरावरती पण आपल्याला फिरायला जायचं. सगळ्यांना जायचं का? आवडेल तुम्हाला जायला? नको ना, झाड आहे की मी ते तरी गाडी जायला आवडेल तुम्हाला? नाही आवडणार कोणालाच. मोठ्या माशाच्या पोटामध्ये काय गेलं? प्लास्टिक. बरोबर. जगातला सर्वात मोठा मासा व्हेल माशाच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलेले आहे. गाय असते आपल्या घरामध्ये, गाय असते आपल्या सगळ्या घरातल्या गायीच्या पोटामध्ये पण प्लास्टिक जात असेल तर किती डेंजर आहे ते. ओके नाही, तू खाशील का प्लास्टिक? हा, मग गाईला का द्यायचं आपण? ओके नाही, गाई लक्षात ठेवा, तुम्ही प्लास्टिकला पुरलं तर ते जमिनीतच तसंच राहतं. हा, तुम्ही जर ते चाललं तर धुराच्या स्वरूपात आपल्याला त्याचा त्रास होतो, कॅन्सर होऊ शकतो आपल्याला. आणि जर समजा ते तुम्ही पाण्यात टाकलं तर ते पाण्यात विरघळतं का? नाही, ते तसंच राहतं. हो की नाही? त्याच्यामुळं प्लॅस्टिक हा इतका भयंकर पदार्थ आहे, जसा वापरायला चांगला आहे तसा तो कचरा झाला की तो घाणेरडा आहे. बरोबर. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हार. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हार. अब डर मन में ना आवे, चले चलो चले चलो, बेड़ी अब खुल जावे, चले चलो. टूट गई जो उंगली उठी, पांच उंगली तो बन गई मुट्ठी, कोई हमसे जीत न पावे. चले चलो चले चलो, जावे जो टकरावे, चले चलो. धरती हिला देंगे, सबको दिखा देंगे, राजा क्या प्रजा क्या हो. जो होना है हो जावे, चले चलो चले चलो, सरना कोई. नमस्कार, मी सोहम कुलकर्णी. गेले 6 वर्ष सागर मित्र अभियानातर्फे आपण साताऱ्यामध्ये प्लास्टिक संकलनाचं कार्य करतो आणि ते रिसायकलिंगला पाठवतो. यामध्ये शाळांचा भरपूर सहभाग आपल्याला लाभतो. त्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषद शाळा धावडशी या शाळेचा देखील सहभाग सक्रिय बघायला मिळालेला आहे. 13 ऑक्टोबर रोजी शाळेमध्ये एक कार्यशाळा झाली आणि त्या कार्यशाळेमध्ये आपण मुलांना प्लॅस्टिक कसे संकलित करावे त्याबद्दल सांगितले. त्यानंतर कंटिन्युअस शाळेमध्ये प्लॅस्टिक संकलित होते आणि ते रिसायकलिंगला देखील पाठवलं जाते. या सर्वोत्तम उपक्रमासाठी शाळेचे खूप खूप आभार आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.